आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आजपासून शिवसंकल्प अभियान असणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांची आज मावळ आणि राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा देखील पार पडणार आहे। मावळमध्ये खासदार बारणे तर राजगुरुनगरमध्ये आढळराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मावळ आणि राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा आणि मेळावा देखील पार पडणार आहे। मावळमध्ये श्रीरंग बारणे तर राजगुरुनगरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आता मैदानात उतरलेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट त्याचबरोबर भाजपकडून देखील जोरदार तयारी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री शिंदे आज स्वतः आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानावर अमोल कोल्हे यांनी मात्र जोरदार टीका केली आहे। पाहूया। त्या पद्धतीने पाहतो की शिवसंकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी शिरूर मतदारसंघातून केली आहे। एकतर तुम्ही त्यांना आव्हान दिलं होतं, कारण की तुम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता, त्यावेळी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं जो GR आहे म्हणजे कांदा निर्यात असेल किंवा 3 फेज लाईट असेल, त्या संदर्भात तुम्ही सांगितलं होतं GR घेऊन या, तुमचं स्वागत करेल। आज त्यांची सभा होती। नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं तर माझी अशी अपेक्षा होती की शेतकऱ्यांचा हा जो आक्रोश आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा नक्की पोहोचला असेल आणि नक्कीच त्यांच्या सभेकडे, त्यांच्या भाषणाकडे माझं लक्ष राहील। परंतु जर शासकीय कार्यक्रम घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्यासाठी आले असते तर अधिक आनंद झाला असता। प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार करण्याची ही नक्कीच लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याच्या निर्यात बंदीविषयी बोलावं। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी नेमकं आपण काय करतात, महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते याविषयी बोलावं। दुधाला जे 5 रुपये सरसकट अनुदान देण्याची जी आमची मागणी होती, या संदर्भात सरकार काय विचार करतं। उलट असं कळलंय की जे 5 रुपये अनुदान फक्त सहकारी संस्थांना दिले जाते तेही काही मर्यादित कालावधीपुरतच आहे। त्याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांची काय भूमिका आहे आणि आमचा जो बिबट प्रवण भाग आहे, या बिबट प्रवण भागाला दिवसा 3 फेज